14वा पाठ मिठाचा शोध. फार फार वर्षापूर्वी ही गोष्ट आहे. इतक्या वर्षापूर्वी की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असत आणि कंदमुळे खाऊन पोट भरत असत. शिकार करून प्राण्यांचं मांसही खात असत. त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणं हे माहीत नव्हतं. इतकंच काय, पण त्याला कंदमुळे खात आहे तीही तशीच आळणी म्हणजे मिठाशिवाय तो खात असायचा. अगोदर मिठाचा शोध नसल्यामुळं, जंगलात राहत असल्यामुळं माणसाला मिठाचा शोध नव्हता आणि मिठाचा शोध लागल्यावर तो कसा त्याचा आनंद घेऊ लागला. आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही, पण त्या काळी मीठ म्हणजे काय हे ठाऊकच नव्हते. मग मिठाचा शोध कसा लागला? एके दिवशी असं जंगलामध्ये भटकताना एका आदिमानवानं काही हरणांना ठराविक जागी एका झाडांच्या खोडापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं. बरेच दिवस त्यानं त्या गोष्टीचं निरीक्षण केलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं. मग त्याच्या मनामध्ये कुतूहल जागं झालं. काय असेल बरं हे? हरण रोज का बरं या जागी दगड येऊन चाटत असतील? आपणही बघूयात की ह्या दगडांना चाटून काय चव आहे या दगडाची. त्यांच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिले. चाटून पाहिल्याच्या नंतर तर काय झालं, एक वेगळीच आणि मजेदार चव त्याला जिभेवर रेंगाळायला लागली. त्याला ती खूप आवडली. तो रोज त्या जागी येऊन ते दगड चाटण्याचा प्रयत्न करू लागला. तो दगड म्हणजे काय होतं हे माहीत आहे का तुम्हाला? तो होता खनिज मिठाचा दगड. खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण सैंधव नमक किंवा सेंधा नमक असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. त्या दगडाचे त्याने तुकडे केले. ते तुकडे आपल्या गुहेत घेऊन गेला आणि कंदमूळ खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला. त्याला आता जेवणाची खूप मजा येऊ लागली. जेवणामध्ये त्याला रुचकरपणाचा आनंदही येऊ लागला. हाच दगड फळं खातानाही तो चाटू लागला. असे खूप दिवस गेले आणि एके दिवशी ते तुकडे संपले. मग त्यानं आधीच्या जागेवर आणखी दगड आणले, पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती. मग त्या आदिमानवाला पुन्हा बेचव आळणी जेवण खाणं भाग पडू लागलं. आता त्याला शांतपणे बसणे राहावेना. त्या दगडाचा शोध घेण्याचा तो खूप प्रयत्न करू लागला, पण तो दगड काही मिळाला नाही. आता काय करावं बरं असं त्याच्या मनात येऊ लागलं. मिठाशिवाय तर त्याला जेवण गोडही लागत नव्हतं. असा विचार करताना चालत चालत ते जंगलाच्या टोकापाशी म्हणजे जिथे जंगल संपत होतं अशा जागेवर येऊन ते पोहोचले. पोहोचल्याच्या नंतर त्याला दिसली एक वेगळ्याच प्रकारची माती. ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलेलं होतं की तिथे जाणं अशक्य नव्हतं. त्याला पुन्हा कुतूहल वाटलं. ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे होता अथांग समुद्र आणि ती वेगळ्या प्रकारची माती वाळूनी भरलेली समुद्राचा किनारा, जो आदिमानवाने सर्वप्रथमच पाहिला होता. तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य, ते पाणी त्याच्या हातापायांना झोंबू लागले. का झोंबू लागले? कारण ते पाणी खारट होते आणि खारट पाणी पायाला असलेल्या जखमांना ते झोंबतंय. माहीत आहे का, आदिमानवाच्या हातांना आणि पायांना बरेच खरचटलेले होते. जंगलातले काटेकुटे दगड यामुळे पायांना बऱ्याच जखमाही झाल्या होत्या. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचं झोंबणं त्याला सुरू झालं होतं. त्याला आश्चर्य वाटलं, कारण नदीचं पाणी तर त्याला माहीत होतं, पण ते असं कधी अंगाला झोंबत नव्हतं. मग पुन्हा त्याने विचार करायला सुरुवात केली. त्याने थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि आश्चर्य, ती चव त्या ओळखीची वाटली. त्याला खूप आनंद झाला. खनिज मिठाचा जो दगड त्याने चाटला होता तशीच चव या पाण्यामध्ये सुद्धा त्याला पाहायला मिळाली. मग त्याने विचार केला, जेवण म्हणजे कंदमुळे खाताना मधून हे पाणी प्यायला तर, पण ते काही त्याला जमेना. ती चव हवी होती त्याला. ते पाणी त्यांच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं. काय बरं करावं? मग पुन्हा त्याने विचार करायला सुरुवात केलं. त्याला एक युक्ती सुचली. त्याने किनाऱ्याजवळ जरा लांब एक खड्डा खणला
त्या समुद्राचं पाणी साठवलं, मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजे सध्याचे आपण खातो ते मीठ त्या खड्ड्याच्या तळाशी शिल्लक राहिलं. मग त्या आदिमानवाला ते सहज आपल्या गुहेत नेता आलं. यानंतर आदिमानवाच्या जेवणामध्ये मस्त छानपैकी सुरेख अशी चव त्याला घेणं येणं शक्य झालं. अंजली आत्रे यांनी ही काल्पनिक कथेचा धडा लिहिला आहे.